सध्या महाराष्ट्रभर पाऊस चांगला धुमाकूळ घालताना दिसतोय. अशामध्येच बारामती, इंदापूर आणि सातारा या ठिकाणी पावसाने चांगला डाव साधलेला दिसतोय. नदी नाळे उफाळून वाहत आहे, तर दुसरीकडे मात्र संपूर्ण रस्ते पॅक झालेले दिसत आहेत. आणि हो, बारामती मधल्या 3 इमारती देखील थेट जमीनदोस्त झाल्यात. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ या तिन्ही बिल्डिंगा पावसासमोर तग धरू शकल्या नाही. एमआयडीसी मधल्या पेन्सिल चौकातल्या इमारती इतक्या खचल्या की प्रशासनाला तातडीने तेथील लोकांना स्थलांतर करावं लागलं. रहिवाशांना वेळेमध्येच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. त्यामुळे सुदैवाने अजून तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु घटना मात्र गंभीरच होती. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिल्डिंगची पाहणी केली आणि प्रशासनाला कडक आदेश दिले की लवकरात लवकर योग्य ती सोय करा. परंतु अशामध्येच अजून एक धक्का बसतो, तो म्हणजे नीरा डावा कालवा फुटल्याचा. काटेवाडीतील नारोई, कोरोई भागामध्ये पाणी घुसलंय आणि लोकांची घरं पडताय, तर काहींचे संसार उघड्यावर येत आहे. तर दुसरीकडे दौंडच्या स्वामी चिंचोली परिसरामध्ये ढगफुटीसह पाऊस झालेला दिसतोय आणि त्याचमुळे कित्येक घरांमध्ये पाणी घुसतंय. इंद्रापूरच्या संसर गावामध्ये ओढ्यांना इतका पूर आलाय की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली आणि त्याचमुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर गेलं दिसतंय. तहसीलदार गणेश शिंदे यांनी आवाहन केलंय की नदी पात्रात अजिबात जाऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि सतत प्रशासनाच्या संपर्कामध्ये राहा. महाराष्ट्रामध्ये मान्सून यंदा 12 दिवस आधीच दाखल झालाय आणि त्याची तीव्रता पाहून नक्कीच शहारे येत आहे. बारामती ते कोल्हापूर पावसाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेठीस धरल्याचं दिसतंय. मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.